ह्यो स्वेटर घातला ना की तुला माझ्या प्रेमाची ऊब जाणवल. असं वाटेल की मीच तुझ्या मिठीत आहे. अजिंक्य, अजून काय कपडे राहिलेत का? वय घेतलंय सगळं. आणि हा, ते लोणचं भरून ठेवलं होतं ते घेतलं का? अगं लोणचं नको, ते मागं नेलं अजून संपलं नाही. बर. अजिंक्य, मम्मी बोलली ते लय मनाला लावून घेऊ नका बर का. ते आपण तिला न सांगता बक्षीस पत्र करायला गेलो ना, म्हणून जरा तिला राग आला, बाकी काय नाही. जेडे, मला माहित नाही का? अगं मामीनं ओळखतो मी. आणि तुम्ही काहीतरी सांगणार होता मला. काय ग? इसरला वे? तुम्ही ट्रेनिंगला जायच्या आधी मला काहीतरी सांगायचं कबूल केलंय. अगं आठवण तरी करून दे की. तुम्ही मला तुम्ही पसंत केलेल्या मुलीचं नाव सांगणार होता. हा, सांगतो नंतर. अहो पण गडबडीत इसरला तर? नाही सरणार. कधीतरी सांगायचंच आहे ना, मग आता सांगितलं तर काय होते? बर, कुणाला बोलायचं नाही ती. आजा, सगळं घेतलंच का रे बाबा? असं अनुजी आजीनं ह्या चटण्या दिल्यात, त्या बियोटे ठेव. हा. आजा, तू लहानाचा मोठा कधी झाला हे कळलंच नाही बघ मला. तू लहान असताना मला म्हणायचं, जीजे मला खांद्यावर उचलून घे. आज तू एवढा मोठा झालायस, अख्ख्या देशाचा भार तू स्वतःच्या खांद्यावर घ्यायला निघालायस. खर तर मला तुला आर्मीत पाठवायची इच्छाच नव्हती. घरापासून लांब, उन्हात तानात, थंडी वाऱ्यात कशाला दुसऱ्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवाचा हाल करून घ्यायचं असं वाटत होतं. पण तुझं आर्मीत जायचं स्वप्न होतं म्हणून मी तुला पाठवलं. पण तू जेव्हा काय ट्रेनिंगवर आलास आणि जे काही भरभरून सांगत होतास ते ऐकून असं वाटलं तुला पाठवलं तेच बरं केलं. तुला जर पाठवलं नसतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आजा, मी फक्त स्वतःचाच विचार करत होते. तू एवढ्या मोठ्या मनात आहेस की अख्ख्या देशाचा विचार करतेस. आजा, तुला पोरग झालं का नाही ते आपण आर्मीतच पाठवू बघ. बर. आजा, आता मला सांग, तू पुढच्या सुट्टीला येशील तेव्हा लग्न उरकूनच जाशील ना? अगं जीजे, अरे तसं नाही पोरा. तुझ्या लग्नात मी काय काय करू? तुझी काय इच्छा आहे सांग की. काय करू नको, तुझा आशीर्वाद मिळालं हेच बाद झालं. आणि आता पण एवढं केलंस ते काय कमी आहे वे? अरे तसं नाही रे पोरा, पण त्या पोरगीला काहीतरी डागबी घालाय नको. अरे सुनमुख तर द्यायलाच पाहिजे मला. आणि तसं बी तुझ्या आईचं दागिने आहेतच की. आपण चांगलं काहीतरी नवीन करूया. हा जेडे, जरा पुष्पीला बोलव ग. काय येतच बोला. अगं पुष्पा, आजन तुझे दागिने ठेवाय दिलेत का नाही तेवढं देऊन ठेव की माझ्याकडे. होय. पैसे कसलं पैसे? दागिन्याच्या बदल्यात. कसलं? तुझ्या का बायच्या घरनं आणले बाई का? माझ्या पुरीचं डाग आहे तर ते आणि गुमान पैसे मागतेस की. देणार नाही मी, माझ्या पुरीसाठी ठेवल्यात. तुझा काय संबंध? काय संबंध म्हणजे? अजिंक्यने आजवर सांभाळलं, लहानपणापासून त्यांच्यावर एवढा खर्च केला, तेव्हा बरं विचारलं नाही तुझा काय संबंध म्हणून. तो समजा खर्च काढला ना तर किमान 30-40 तोळ सोनं घालता आलं असतं जेडीला लग्नात. अगं पण त्याच्या लग्नाचं बघायचं चाललंय म्हणल्यावर बघा की मग. नाही कोण म्हणतंय, चांगली सोन्याची पालखी करा, पण माझ्या पुरीसाठी काय ना तेवढं आधी सांगा. आणि होय अजिंक्य, तुम्हाला शोभून दिसतंय की असं वागणं? हा बोला की, सांगा की तुमच्या आजीला. जीजे, मामी म्हणते ते बरोबर आहे. त्यांनी मला एवढं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, त्याचा कधी हिशोब मागितला त्यांनी? अरे पण ते दागिने तुझ्या आईच आहेत.
अगं मामी पण आईसारखंच आहेत मला. आणि माझी आई असती तर तिने तिच्या भाचीला लग्नात काय ना काहीतरी केलंच असतं ना. मग हे डाग असू दे ना जयडीच्या लग्नासाठी, काय फरक पडतो. मामी ते दागिनं जयडीच्या लग्नासाठी ठेवा. ठेवा म्हणजे असली उपकाराची भाषा करू नका. ठेवणारच आहे मी. तुमच्या बायकोसाठी ह्या दोघांनी तयारी चालवली आहे आणि माझ्या पुरीला काही लंकेची पार्वती करून सासरी पाठवायची का? अहो मामी, काय करावं ह्या बाईचं काही कळतच नाही. जीजे मामी म्हणतात ते बरोबर आहे. पण तू काय काळजी करू नको. तुझ्या नाचुनीला असा दागिना करतो ना लग्नात, अख्खी दुनिया बघत राहील. आजा तू लय भोळायस बघ. या पोरीनं काय अकल आहेत का नाहीत? अग सुमन, अगे नीलम, काय अक्का? अगं ह्यो डाग इथं का ठेवलाय? अहो नाही, त्याची कडी तुटली ना, मग ते सोनाराकडे द्यायचं होतं जोडायला. जितू भाऊजी सातारला जाणार आहेत ना, त्यांच्या लक्षात राहू दे म्हणून इथंच ठेवलं होतं. खरं तर मीच जाणार होते त्यांच्या बरोबर. नवीन काय डिझाईन आलं काय बघितलं असतं. अरे देवा, म्हणजे आता नवीन करायचं म्हणतीस का काय? अहो, माझ्यासाठी कसलं करते, मग आपल्या शितलीसाठी बघितलं असतं. हा, आता शितलीच्या लग्नाचं बघायचं म्हटल्यावरती तयारीला लागायला नको. वय पत्रिका जुळवण्यापासून पत्रिका वाटून ते पोरीला सासरी पाठवेपर्यंत लई कामं असतात. म्हणून प्रत्येकानं आपली कामं वाटून घेतली पाहिजेत. मी पण माझं काम वाटून घेतले. तू काय काम वाटून घेतलंयस? अहो हेच की, शितलीने लग्नात कुठले कुठले दागिने घालायचे ते माझ्या चॉईस न होणार. सगळं कसं डोक्यात ठरवलंय मी. बर काय ठरलंय? आता बघा, शितलीसाठी आपण 3 तोळ्याचा राणीहार केलाय बरोबर. वय मला असं वाटतंय किमान 5 तोळ्याचा तरी असायला पाहिजे. 5 तोळ्याचा? वय आता शितलीला भैयाच्या घरी द्यायचीच झाली तर किमान 5 तोळ्याचा हार नको वय. सगळं कसं व्यवस्थित असायला पाहिजे. नाही म्हटलं तर हे सगळं मिळून एक 12-13 तोळ्यावर जाईल. आणि नवरदेवाला दागिने करायला लागतील ते वेगळेच. वय की ग, मला काय वाटतंय, आपण उगाच खर्चात पडतोय. म्हणजे जेवढं मोठं स्थळ बघू ना तेवढा जास्त खर्च होणार आहे. आणि नुसतं एकदा करून भागणार आहे का? अहो इथनं पुढे प्रत्येक सणाला जावायचं मानपान करायला पाहिजे. तेव्हा काय करणार? ते तवाच तेव्हा बघता येईल. अहो पण आपल्याला झेपल तेवढा खर्च करायला पाहिजे ना. अगं सुमन, आता लगीन म्हणलं की खर्च होणारच की. म्हणून काय उगाच खर्च करायचा? अगं एक तर आपल्या घरात 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली. आपल्या घरातलं पहिलं आणि ह्या पिढीतलं शेवटचं लग्न आहे पोरीचं. आणि खरी हाऊस मौस धावपळ पोरीच्या लग्नातच असते. पोरगाच्या लग्नात काय नुसतं मिरवायचंच असतंय. वय